श्रोते हो नमस्कार. आपण ऐकत आहात 90.8 मेगाहर्ट्झ वरती महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे फुले कृषी वाहिनी हे रेडिओ केंद्र आणि मी डॉक्टर आनंद जवई आपल्या सोबत आहे. श्रोते हो, आज आपण एका आगळ्या वेगळ्या विषयावर पूर्णपणे संवाद साधणार आहोत. पर्यावरण जनजागृतीचा संदेश घेऊन अहमदनगर ते कन्याकुमारी हे 1550 किलोमीटरचं अंतर केवळ 10 दिवसांमध्ये सायकलिंगच्या माध्यमातून पूर्ण केलेले डॉक्टर अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या एनसीसी विभागाचे लेफ्टनंट आणि सहाय्यक प्राध्यापक इंग्रजी डॉक्टर सुनील फुलसावंगे सर आजच्या विषयामध्ये चर्चा करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आपण आलात त्याबद्दल मी आपलं पहिल्यांदा मनस्वी स्वागत करतो. धन्यवाद सर. खरं तर श्रोते हो, आज आपण त्यांच्याकडून त्यांचा जो सायकलिंगचा प्रवास आहे, सोलो सायकलिंगच्या माध्यमातून त्यांनी हे अंतर पूर्ण केलेलं आहे. विशेष म्हणजे पर्यावरण जनजागृतीचा संदेश घेऊन तर त्यांचे जे अनुभव आहेत, त्यांचा जो प्रवास आहे, याविषयी आपण इत्थंभूत माहिती आज आपण डॉक्टर सुनील फुलसावंगे सरांच्याकडनं जाणून घेणार आहोत. सर, आजच्या विषयाच्या अनुषंगानं मला विचारायला आवडेल की आज सर्वत्र प्रत्येकांच्याकडे धावती जीवनशैली आहे, धावपळीचं जीवनशैली प्रत्येकांच्या वाट्याला आहे. मला वेळ नाही, कौटुंबिक जबाबदारी आहेत, अशी आरडाओरड सगळीकडे चालू असते. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात प्रदूषणाच्या समस्या सुद्धा उद्भवलेत. अशा परिस्थितीमध्ये ही सायकलिंगची आवड आपल्याला कशी झाली सर, काय सांगता येईल? खरं तर मी पण इतर व्यक्तीप्रमाणे एक काय म्हणताय, ज्याला कोणतीही सवय नाही आहे चालायची आणि एक्सरसाइज करायची, अशा प्रकारचा मी व्यक्ती होतो. पण 2019ला मी कोल्हापूरहून अहमदनगर या ठिकाणी महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये बदली झाली आणि त्या बदलीच्या निमित्ताने मला अहमदनगर या ठिकाणी राहण्याचं योग आला. आणि अहमदनगरमध्ये राहताना मला आमचे एनसीसीचे लेफ्टनंट जे आहेत डॉक्टर अंकुश अवारे, जे शारदा कॉलेजचे प्राध्यापक आहेत आणि कॅप्टन आहेत, तर त्यांनी एक सायकल दिली आणि सांगितलं की ते थोडीशी चालून बघ, तुला नक्कीच आवडेल. आणि मला वाटलं की मला पण दुसरी काही आवड नाही आहे, तर मग ही सायकल चालवायला काय हरकत नाही आहे. अगदी. आणि मग ती जी सायकल सुरू झाली तर सुरुवातीला 10, 20, 50 किलोमीटर कसं चालवता येईल याच्यामध्ये 5-6 महिने माझे याच्यामध्येच गेले. आणि नंतर कळायला लागलं की नाही, म्हणलं आपल्याकडे काहीतरी आपली शक्ती जरा कमी पडते, आपण 50 किलोमीटरच्या वर जात नाही. बरं. मग अशा प्रकारे ही सुरुवात झालेली आहे. आणि मग हे करत असताना सायकलिंग आज सगळ्या कुणालाही वाटत असेल की बाबा आपण सायकलिंग करावं. सायकलिंग करण्यासाठी मग यासाठी काय वेगळ्या पद्धतीच्या सायकल लागतात की आपली रुटीन जी आहे ती सायकल वापरणं गरजेचं असतं? कसं असतं सर हे काय? हा म्हणजे फार फार चर्चेचा विषय आहे. म्हणजे बऱ्याच जणांनी मला हा प्रश्न विचारलेला आहे आणि मला सांगायला आनंद होतो की फक्त आपल्याकडे वेळ पाहिजे. सायकल कोणतीही असू द्या, म्हणजे तुम्ही तुमच्या घरात मुलाची सायकल असेल किंवा कोणती जुनी सायकल असेल तर ती सुद्धा सायकल घेऊन तुम्ही ते सायकल तुमचा प्रवास किंवा सायकल राईड सुरू करू शकता. असं काही स्पेसिफिक सायकल पाहिजे, गिअरची सायकल पाहिजे, फार 25-30 हजाराची सायकल पाहिजे असं काही नसतं. हे फक्त आपण बघतो नवीन नवीन सायकली आणि त्याच्यामुळे ते असं वाटायला लागतं की नाही आपल्याकडे विशिष्ट प्रकारची रोड बाईक पाहिजे, हे पाहिजे. ह्या गोष्टी ज्या येतात त्या नंतर येतात. तुम्हाला 100 किलोमीटरच्या वर जायचं असेल तरच तुम्हाला विशिष्ट प्रकारची सायकल लागते. 100 मला तरी वाटत नाही, माझा म्हणजे वैयक्तिक अनुभव असा सांगतो की 100 किलोमीटरच्या आत तुम्ही साधी सायकल जी जुनी लोक वापरत होती ती सुद्धा वापरतायत. म्हणजे मी बरेच व्यक्ती असे बघितलेले आहे, सायकलिस्ट बघितले आहे की जे आमच्यासोबत 400 किलोमीटर, 500 किलोमीटर, 600 किलोमीटर सुद्धा ती साधी सायकल घेऊन ते आमच्यापेक्षा समोर असतात साधी सायकल घेऊन. तर तुमच्या पायामध्ये ताकद पाहिजे आणि सायकल कोणतीही घ्या, फक्त तुमची इच्छा पाहिजे, तुम्ही आवडीच्या ठिकाणी जाणार. सर, मग हे सगळं करत असताना आपण सायकलीच्या बाबतीमध्ये सांगितलं तर या सायकलिंग करत असताना काही प्रकार असतात, सोलो रायडिंग, ग्रुप रायडिंग, असे काही प्रकार असतात. मग आपण जो हा अहमदनगर ते कन्याकुमारीचं हे जे अंतर आपण पूर्ण केलेलं आहे 1550 किलोमीटरचं, हे सोलो पद्धतीनं पूर्ण केलेलं आहे. तर हे नेमकं काय सर, सोलो आणि ग्रुपच्या माध्यमातून जाणं किंवा सोलो जाणं, काय सांगता येईल? आता कोरोना काळापासून तुम्ही जर बघितलं तर प्रत्येक सिटीमध्ये एक ग्रुप आहे, मॉर्निंग ग्रुप आहे, तसं सायकलिस्ट ग्रुप आहे. आणि तुम्हाला जर शॉर्ट राईड करायचे असतील म्हणजे 50-100च्या आत करायचं असेल तर ते ग्रुप राईडनं तुम्ही ग्रुप करू शकता. म्हणजे तुमच्याकडे वेळ असेल आणि त्या ग्रुपचं टायमिंग तुम्हाला मॅच होत असेल तर तुम्ही नक्कीच त्या ग्रुपसोबत जायला पाहिजे. कारण ग्रुपसोबत जाणं हे वेगळं एक वेगळे फायदे आहेत. सोलो राईडचे जसे फायदे आहेत किंवा तोटे आहेत तसे ग्रुप राईडचे फायदे जास्त आहेत. तुम्हाला कंपनी असते आणि कंपनी असली की मग तुम्हाला काही अडचण आली, सायकलिंगला आली, तुम्हाला काही त्रास झाला तर ते सगळं सोबत घेऊन जायला, कॅरी करायला तुमच्यासोबत बाकीची व्यक्ती असतात. तुम्हाला एक मानसिक आधार भेटतो आणि त्या आधार भेटल्यामुळं
तुम्ही सायकलची जी राईड आहे ती सहज पूर्ण करू शकता. तुम्ही जे सोलो राईडचे बघितलं, मी जनरली सोलो राईड करतो कारण आपली जी ड्युटी आहे म्हणजे तुम्हाला माहिती आहे, तुम्ही महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये काम करताय की ही टायमिंग, सुट्ट्या आणि मॅच होणं, परत युनिव्हर्सिटीचे प्रोग्राम असतात आणि ह्या सगळ्या गोष्टी मॅच करून परत त्या ग्रुपसोबत मॅच करणं, बऱ्याच राईड मिस होतात. काही कार्यक्रम असेल आणि काही एक्झाम असतात, आपले लेक्चर्स असतात आणि त्याच्यामुळं मग इंडिव्हिज्युअल जे आहे जी राईड करणं ती कशासाठी करत असतो मी की माझ्या वेळ जो सुट्टीचा आहे त्या वेळेचा कसा उपयोग करता येईल आणि त्या वेळेत कसं मला ते पूर्ण करता येईल ही माझ्यानुसार मी प्लॅनिंग करत असतो माझ्या सुट्टीनुसार. हे बाकीच्यांना मॅच होत नाही किंवा मला त्या ग्रुपसोबत मॅच करता येत नाही, त्याच्यामुळे मग मला सोलो राईड करावी लागते. मग आपण हे सगळं करत असताना सर्वात महत्त्वाचं की आज बऱ्याच लोकांना सायकलिंग करावं असं वाटतं हे करत असताना, तर नेमकं सायकलिंग करण्याचं काय फायदे आहेत, का केली पाहिजे सायकलिंग? आपण सगळं यूट्यूब आणि आता इंटरनेटला बघतोय की बरेच सायकलिंगचे फायदे, तोटे किंवा मग बऱ्याच चांगल्या वाईट गोष्टी आपण ऐकत असतो. तर याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे नेमकं काय करायचं आहे? सायकलिंगसाठी फक्त एक आवड म्हणून करायची आहे, तुम्हाला वेट लॉस करायचा आहे का तुमचा स्टॅमिना वाढवायचा आहे का एखाद्या कॉम्पिटिशनमध्ये भाग घ्यायचा आहे, यावर तुमची सगळी जी आहे काय म्हणता येईल त्याला की आपल्याला जे सायकलिंग करत असताना काय व्यायाम करत असताना काय जी तुमचा स्टॅमिना असेल किंवा काय असेल या गोष्टी सुद्धा महत्त्वाच्या असंच म्हणायचं आहे. हो, त्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. आता तुम्ही न्यूट्रिशनबद्दल बोललाय, तर न्यूट्रिशन किंवा एक्झरसाइज आणि सायकलिंगचं तुमचा चालवण्याचा स्टॅमिना या तिन्ही गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. बरोबर. म्हणजे फक्त सायकल चालवूनच तुम्हाला लॉंग राईड करता येत नाही, तर त्याशिवाय इतर एक्झरसाइज जे असतात, स्ट्रेचिंग असतं ते फार महत्त्वाचं असतं. तुम्ही काय खाता ते पण महत्त्वाचं असतं. बरोबर. नाही तर जनरली काय होतं की आपण एक 20-50 किलोमीटरची राईड करतो जनरली. संडेला ग्रुप जे सायकल राईडर असते त्याच्यामध्ये ते काय करतात की एक 40-50 किलोमीटर राईड करतात आणि छानपैकी एक वडापाव, चहा किंवा मिसळपाव हे सगळं खाऊन येतात. अगदी एन्जॉय करतात. तर एन्जॉय करतात, पण त्याचा बेनिफिट जो आहे सायकलिंगचा तो भेटत नाही. म्हणजे तुम्हाला वेट लॉस करायचं असेल तर वेट लॉस होणार नाही, कारण त्याच्यापेक्षा तुम्ही ते कार्बोहायड्रेट्स आणि फॅट जास्त खाताय. तर मग ते एन्जॉय करायला ते खातच असतात, पण तुमचा जर उद्देश वेट लॉस असेल आणि तुम्ही जर ते 50 किलोमीटर एक वडापाव आणि चहा पिला किंवा मिसळपाव खाल्ली आणि चहा पिला, तर तुम्ही कॅलरीज जेवढ्या बर्न केलेल्या आहेत तेवढ्या तुम्ही कॅलरीज त्याच्यापेक्षा जास्त घेताय, फॅट तुम्ही त्याच्यापेक्षा जास्त घेताय, तर तुमचं वेट लॉस होणार नाही. तर ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. म्हणजे सायकल केली म्हणजे माझं वेट लॉस होईल असं नाही आहे. तर त्या गोष्टीसोबत इतर गोष्टीसुद्धा म्हणजे एक्झरसाईज आणि तुमचं ते डाएट जे आहे ते पण फॉलो करणं जरुरी आहे. तर निश्चितच तुम्हाला सायकलिंगचे तुम्हाला बऱ्याच जणाला की जो कमरेचा त्रास असतो, आपल्या इथे डॉक्टर नलावडे सर आहेत, त्यांना बॅकचा त्रास आहे, तर डॉक्टरनी त्यांना सायकल चालवायला सांगितली. आणि बऱ्याच व्यक्तींना असं आहे, माझे सोबती जे सांगतात की कमरेचा त्रास असू द्या किंवा तुमच्या शरीराला काही थोडंसं तो आपण जे स्ट्रेचिंग करत नाही, फक्त दिवसभर काम करत राहतो, बैठक काम सर्व असतं, आणि त्याच्यात तुम्ही जर अर्धा एक तास सायकलिंग केली तर तुमचं शरीर थोडंसं स्ट्रेच होतं आणि हे फार फ्लेक्झिबिलिटी तुमच्या शरीरामध्ये वाढते आणि हे सायकलिंगमुळे शक्य आहे. अगदी हाही फायदा महत्त्वाचा आहे. हो. पण सर हे सायकलिंग करत असताना न्यूट्रिशनच्या बाबतीत काय नेमकं कशा पद्धतीचा आहार आपण घेतला पाहिजे वगैरे असं काय आहे? हो, तुम्ही जर 100 किलोमीटरच्या वर करत असाल तर मग आहार आणि न्यूट्रिशन्स फार महत्त्वाचे आहेत. याच्यामध्ये सांगायचं असं आहे की 100 किलोमीटरच्या वर गेल्यानंतर तुमच्या शरीरातले जेवढे कार्बोहायड्रेट्स आहेत किंवा जेवढ्या कॅलरीज आहेत त्या 100 किलोमीटरमध्ये शरीरातल्या सगळ्या कॅलरीज संपत असतात. अगदी. आणि त्याच्यानंतर मग काय करायला लागते, तुम्हाला एक्स्ट्रा कार्बोहायड्रेट्स कसं घेता येईल किंवा एखादं ड्रिंक घ्यायचं असेल तुमच्यासोबत जे कार्बोहायड्रेट ड्रिंक्स येतात ते ड्रिंक्स घेणं महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर तुमचा आहार जो हा फार लाईट असायला पाहिजेत, म्हणजे पचायला. ज्यावेळेस आपण जास्त सायकलिंग करतो 100 किलोमीटरच्या वर, त्यावेळेस तुमची थोडंसं पचनशक्ती थोडंसं मंदावते आणि त्यामुळं तुम्हाला राईस खाणं, खाली तर एखादी भाकर खाणं, एखादी पुरी किंवा मग तुमचं ते तंदूर रोटी ही टाळावं लागतं तुम्हाला, नाहीतर त्रास होतो तो. तर ह्या गोष्टी डाएटच्या बाबतीत फार पाळायला पाहिजे. तर हे सगळं आपण केला, तर हा प्रवास अहमदनगर ते कन्याकुमारीपर्यंत एवढं सगळं अंतर आपण पार केलं, दक्षिणेचं टोक. पण हे करण्यापूर्वी मला असं विचारायला आपल्याला आवडेल की याच्यापूर्वी अशा कुठल्या छोट्या मोठ्या राईड्स आपण केल्या होत्या? हो, म्हणजे तुम्हाला सांगायला आनंद होईल की नगरच्या आजूबाजू 100-150 किलोमीटर जे डेस्टिनेशन आहेत, एखादं मंदिर असू द्या, म्हणजे देवगड असू द्या
मोठा देव असू द्या, पंढरपूर असू द्या, सिन्नर असू द्या, हे सगळ्या राईड सगळ्या डेस्टिनेशनला आम्ही सगळे ग्रुपमध्ये जाऊन आलेलो आहे, कधी इंडिव्हिज्युअल आलेलो आहे. तर सुरुवातीला मी ज्यावेळेस इथं विद्यापीठामध्ये राहायला होतो त्यावेळेस मी 50-60 किलोमीटर जात होतो. आणि मग मला असं विचार आला की आपण जास्त का करू शकत नाही. अगदी. मग हळूहळू असं करायला लागले की आपली शरीराची जी शक्ती आहे ती कमी पडायला लागली. मग त्यासाठी काय करावं लागतं, मग त्यासाठी मग थोडंसं इंटरनेटला सर्च केलं, काही मित्रांकडून विचारलं, मग त्यांनी काही एक्झरसाईज सांगितल्या, त्या एक्झरसाईज केल्या. त्याच्यानंतर काही जणांनी मी डाईटबद्दल विचारलं, मग ते डाईट तसं फॉलो केलं. आणि त्यानंतर मग मी 100च्या नंतर मी सुरुवातीला 120 किलोमीटर, देवगड 60 किलोमीटर आहे, तर मग जाण्यानं 120 किलोमीटर होतं, मग ते केलं. त्याच्यानंतर सिन्नर जे आहे इथून 100 किलोमीटर आहे. मग एका दिवशी असंच सॅटर्डेला सुट्टी असताना विचार केला की आपण 100 जाणं आणि 100 येणं शक्य आहे का एका दिवसात. बरोबर. मग ते पण झालं. 200 किलोमीटर. हो, 200 किलोमीटर. आणि त्यानंतर मग माणसाला ज्यावेळेस एखादं टार्गेट अचीव्ह होतं त्यावेळेस परत उत्साह वाढतो आणि आपण आपलं टार्गेट समोर ठेवावं जास्त. म्हणून मी पण काय केलं, 200च्या वर जाता येते का. बरं. एक दिवस गंमत अशी झाली की आमचं राहुरी सायकलिंग ग्रुप जे आहे तो ग्रुप पंढरपूरला गेला एक दिवस अगोदर. आणि मला त्या दिवशी आपल्या युनिव्हर्सिटीच्या एक्झाम असल्यामुळे जाता नाही आलं, पण दुसऱ्या दिवशी सुट्टी होती. तर मी विचार केला की आता ते निघलेत, ते रस्त्यात असतील कुठं, तर आपण त्यांनी 2 दिवसात केलं, आपण एका दिवसात करता येतं का. आणि काही झालं तरी समोर ग्रुप आहे त्यांना सांगून ठेवलं होतं सायकलच्या मध्ये काही प्रॉब्लेम आले. मग आम्ही विद्यापीठातून सकाळी जवळपास 4:15ला इथून निघालो. आणि मी तुम्हाला खोटं वाटेल की 4:30 म्हणजे दुपारचे 4:30 जे वाजले होते त्यावेळेस आम्ही पंढरपूरला फक्त 20 किलोमीटर अंतरावर होतो मी. म्हणजे एका दिवसात मी 220 किलोमीटर करून घेतलं होतं. आणि त्यावेळेस सगळे मित्र आणि ते म्हणले खरंच तू करू शकतो काहीतरी जास्त लॉंग राईड. त्यानंतर विचार केला की आणखीन काय लांब आहे जवळपास. मग त्यानंतर कळालं की शेगाव जे आहे ते 320 किलोमीटर आहे. मग परत विचार केला की आपण शेगावला एका दिवसात जाऊ शकतो का. 2 दिवसात जाऊ शकतो हे माहीत होतं, पण एका दिवसात जाईल याची गॅरंटी नव्हती. पण म्हणलं प्रयत्न करायला काय हरकत आहे, आपल्याला कुठं वेगळं काही करायचं नाही आहे, रस्त्यामध्ये सगळे ओळखीचेच आहेत. आणि तिकडं माझं मूळ गाव हिंगोली असल्यामुळं तिकडंच आहे, तर त्याच्यामुळं रस्त्यात काही अडचण आली तर मला तिथून काहीतरी इमर्जन्सी बोलवता येईल. आणि मग मी 3:30-4 वाजताच महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्येच राहायला असल्यामुळे इथूनच निघालो होतो. आणि सोबत मी एक 2 व्हीलर गार्ड रात्री, कारण मला ती भीती वाटत होती सोनईपर्यंत जाण्यासाठी, मग एक रात्री एक सिक्युरिटी गार्ड घेतला आणि त्याला सोनईपर्यंत घेऊन गेलो. आणि तिथून पुढं मग काही मला 5:30 वाजले होते, दिवस निघला होता. मग असं करत करत मी तो रात्री 9:30 वाजता मी शेगावला होतो. आणि शेगावला तिथं मंदिर बंद झालं होतं, बाहेरून दर्शन घेतलं. परत रात्री 10-10:30ला परत तिथं ट्रॅव्हल्समध्ये बसलून परत तिथं राहुरीला वापस आलो. खूप छान, खूप छान. अगदी थरारक अशा पद्धतीचा हा सगळा प्रवास आपण करत असता. सायकलिंग करत असताना नेमकं वेळेचं भान सुद्धा पाळायला पाहिजे का, कोणत्या वेळी सायकलिंग करायला पाहिजे, कोणत्या वेळी टाळायला पाहिजे, याच्याविषयी काय सांगतात. वेळ जनरली सायकलिंग सकाळची वेळ जी आहे ती फार महत्त्वाची असते. तुमच्याकडे स्टॅमिना असतो आणि उत्साह असतो, त्याच्यामुळं मी जनरली माझ्या लॉंग राईड जे आहेत ते सकाळी 4 वाजता सुरू करत असतो. कारण मी 2-3 तासामध्ये जवळपास 60 ते 70 किलोमीटर कव्हर करू शकतो. आणि माझं टार्गेट असते की 100 किलोमीटर मी 12 वाजेच्या आत कंप्लीट करावं. आणि राहिलेला 100 किलोमीटर जे आहे ते दुपारी 12च्या नंतर, कारण नंतर ऊन होतं आणि जेवायला थोडंसं विश्रांती लागते. त्याच्यामुळे सकाळी 12च्या आतमध्ये जेवढी राईड जास्त होईल तेवढी मी राईड करण्याचा प्रयत्न करतो. आणि मग हे एवढे छोटे मोठे सगळे साईडचे राईड्स पूर्ण केल्यानंतर मग हे नेमकं हाच ट्रॅक निवडण्याचं कारण काय, अहमदनगर ते कन्याकुमारी हाच ट्रॅक निवडायचं कारण. आता काय झालं होतं की परत तुम्हाला एक आमचा राहुरी सायकलिंग ग्रुप जो आहे तो मी त्याचं जवळपास 2-3 वर्ष मेंबर आहे. आणि मी त्यांच्या पूर्ण राईड केलेल्या आहे, त्याच्यामुळे सारखा तो रेफरन्स येतो. आणि या राईडमध्ये सुद्धा त्यांचं फार मोठं पाठबळ आहे. आणि हा जो ग्रुप आहे हा हैदराबादला 550 किलोमीटर निघाला, जाऊन परत आला तो. आणि तसंच विद्यापीठाचं काहीतरी आपलं काम होतं, एक्झाम, मी जाऊ शकलो नाही. मग मला पण इच्छा झाली की मला पण ती लॉंग राईड करायची आहे. तर 350 झालेलं आहे, काही त्याच्यापेक्षा जास्त करता येईल का. तर आता 300 किलोमीटर एका दिवसात केल्यामुळं मला सहज कॉन्फिडन्स जो आला होता. आणि काही राईड केल्या होत्या, मॉर्निंग राईड केल्या होत्या मी संडेला किंवा सॅटर्डेला, की मी 100 किलोमीटर जे आहे सकाळी मी 5 वाजता निघायचो.
10 वाजेपर्यंत मी 100 किलोमीटर करून टाकायचो. 10 वाजता मी घरी असायचो, 5 वाजता निघायचो, 10 वाजता एक असं नॉनस्टॉप मी 100 किलोमीटर करायचो. त्याच्यामुळे माझा कॉन्फिडन्स थोडा जास्त वाढला होता. आता मला थोडी लॉंग राईड करायला पाहिजेत, कारण आता ही छोट्या मोठ्या झालेल्या आहेत राईड, आणि काही हरकत नाही. आपल्याकडे पाठबळ आहे, तसं आपला अनुभव आहे काय करायचं काय नाही सिच्युएशनला. मग अचानक आला की कुठं हैदराबादला जाण्यापेक्षा मग डायरेक्ट आपण कन्याकुमारीत जाऊ, कारण बरेच सायकलिस्ट जे आहेत ते कन्याकुमारीला जातात. मी पेपरला त्यांच्या बातम्या बरेच ऐकलेल्या आहेत, वाचलेल्या आहेत, ऐकलेल्या आहेत. मग मी पण ठरवलं कन्याकुमारीला जायचं. असं काही वेगळं काही कारण नाही आहे त्याला, फक्त एक लॉंग राईड करायची होती, त्याच्यामुळं ते डेस्टिनेशन आम्ही निवडलं. आणि मग हे करत असताना समाज जागृतीचा किंवा पर्यावरण जनजागृतीचा संदेश घेण्याच्या पाठीमागची काय भूमिका असेल? आता तुम्हाला माहीतच आहे सर, म्हणजे त्याविषयी जास्त आपण त्याच्यामध्ये तज्ज्ञ नाही आहेत. तर पर्यावरणाचं जे आता सध्या जे समतोल बिघडलेला आहे, आपण जे प्रदूषण वाढत आहे त्याच्यामुळं मानवावर त्याचा विपरीत, मानवावर काय वनस्पती आणि सर्व गोष्टीवर पर्यावरणाचा विपरीत परिणाम होतो. आणि याची जाणीव कुठेतरी घेऊन आम्हाला ती जर्नी करायची होती. मग त्याच्यामुळं आम्ही ज्यावेळेस जिथं आता तुम्ही जर आमचं लोकेशन बघत गेलं तर एक जास्त असं ग्रामीण भागामध्ये राहण्याचा प्रयत्न केला. म्हणजे जिथं छोटे हॉटेल किंवा रस्त्याच्या कडेला एखादं घर, एखादी शाळा, तर त्या ठिकाणी आम्ही राहत होतो. तिथलं पर्यावरणाचे काय परिस्थिती आहे, आपल्या इकडची काय आहे, तिथले रस्ते कसे आहेत, झाडाचं प्लांटेशन कसं केलेलं आहे, या सगळ्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. अगदी. आणि मग सर आता तुम्ही सांगितलं की छोट्या मोठ्या रायडिंग असतात, हे 200 किलोमीटर 150-300 किलोमीटर हे एका दिवसात 2 दिवसात जाणं येणं परत होतं. पण 10 दिवसाचा प्रवास म्हटल्यानंतर कन्याकुमारीपर्यंतचा हा प्रवास, त्याची पूर्वतयारी, सोबत लागणारं आपलं साहित्य, न्यूट्रिशन, आहार विहार, कपडे, हे सगळं कसं सर केलं सर? आता खरं तर छोटी राईड करताना जास्त सामान लागत नाही, पण जर तुम्हाला 1 दिवसाच्या ओव्हर करायचं असेल तर जनरली ग्रुपमध्ये एक बॅकअपला गाडी असते, छोटा टेम्पो असतो आणि त्याच्यात सगळं सामान असतं. पण आता इंडिव्हिज्युअल व्यक्तीला हे सगळं शक्य नाही आहे एखादी गाडी सोबत घेऊन जाणं, आणि मला ते करायचं पण नव्हतं. मला माझं सामान घेऊन मला कुठपर्यंत जाईल याचीच मला टेस्ट करायची होती, माझ्या फिजिकल टेस्ट केल्यासारखं करायचं होतं. तर मग आम्ही सगळं एक लिस्ट, आम्ही तुम्हाला सुरुवातीला जे सांगितलं की आता कन्याकुमारीला जायचं आहे, मग मी मित्राला एका बोलून दाखवलं की आता मला कन्याकुमारीला जायचं आहे आणि एक 1600 किलोमीटर आहे, 1500-1600 किलोमीटर आहे, तर आपण हे 200 किलोमीटर प्रमाणे 8 दिवसात कंप्लीट करू. अगदी. तो पण एक्साइट झाला, कारण मागच्या वेळेस त्याला भरपूर दिवस लागले होते, 10-12 दिवस त्याला लागले होते, आणि तो आता 10 दिवसात म्हणला अरे 8 दिवसात कसं काय शक्य आहे. म्हणजे 200 किलोमीटर पर डे. मी सकाळी 10 वाजेच्या आत 100 किलोमीटर करू शकतो, तर 100 किलोमीटर मी 10 वाजेच्या नंतर दिवसभर केली तरी मी 200 किलोमीटर करू शकतो. पण ज्यावेळेस लॉंग राईड असते त्यावेळेस हे शक्य नसतं, दररोज करणं शक्य नसतं, 1 दिवस 2 दिवस ते शक्य असतं. त्याच्यामुळे आमची राईड जी आहे 8 दिवसावरून 10 दिवस गेलेली. तर एक छानपैकी आम्ही जरा सिस्टमॅटिक केलं, जरा लिस्ट केली, एक 40 आयटमची एक लिस्ट केली, छोटी सुद्धा एक गोष्ट राहू नये म्हणून. बरोबर. म्हणजे सायकल पंक्चर काढण्याचे जे इन्स्ट्रुमेंट असतात ते सोबत सुद्धा आम्ही घेऊन निघालो होतो. कमीत कमी कपडे कसे घेता येईल, कमीत कमी खाण्यासाठी वस्तू ज्या आहेत त्या कशा घेता येईल, जेवढं मिनिमम आहे तेवढं मिनिमम घेण्याचा प्रयत्न केला. तरी पण आमची एक 3-3.5-4 किलोची बॅग झाली होती, आणि माझी जवळपास सायकल 16 किलोची आहे, म्हणजे जवळपास 20 किलो आहे. 20 किलोचं वजन घेऊन आम्ही ती 10 दिवसामध्ये ती राईड जी आहे अहमदनगर ते कन्याकुमारी 550 किलोमीटर ती आम्ही कंप्लीट केली. आणि मग हा एवढा मोठा पल्ला आपण जवळजवळ आपण बघितलं तर जवळजवळ 5 राज्यातून हा सगळा तुमचा संपूर्ण सायकलिंगचा प्रवास होता. यातून जात असताना असे काही आपल्याला काही चांगले वाईट अनुभव वगैरे असे काही आले का हे प्रवास करत असताना? तुम्हाला सांगायला या ठिकाणी हरकत नाही की वाईट अनुभव फार कमी आहेत, म्हणजे कमी म्हणजे फार म्हणजे नसल्यासारखेच आहेत. तर काही चांगले अनुभव आणि काही विशिष्ट गोष्टी ज्या आहेत तुमच्या प्रवासामध्ये घडत असतात. आणि यामध्ये एक गोष्ट मला या ठिकाणी सांगावीशी वाटते की तुम्ही ज्यावेळेस एखादी गोष्ट ठरवता त्यावेळेस ना तुमचा निसर्गसुद्धा तुमच्या सोबत देत असतो. अगदी. हे म्हणजे अगोदर या गोष्टीवर विश्वास बसत नव्हता, पण मी ज्या सिच्युएशनमध्ये गेलो, जो 10 दिवसाची जर्नी झालेली आहे त्या जर्नीमध्ये जर बऱ्याच इन्सिडेंट अशा घडत गेल्या की आमची जर्नी कंप्लीट कशी होईल याला सपोर्ट करणाऱ्या इन्स्ट्रुमेंट आहेत. की पावसाळ्याचे दिवस असून सुद्धा पाऊस न येणे, आम्ही पावसामध्ये आलो तरी जिथं स्टॉप घेईल तिथं पाऊस आलेला आहे, अशा गोष्टी. म्हणजे जिथं आम्ही थांबायचो ते थांबल्यानंतर पाऊस यायचा. कारण पावसामध्ये जर आमची
कपडे ओले झाले, बॅग ओली झाले, तर तिथं थोडंसं परत ती राईड कॅन्सल होण्याची भीती असते, सांगता येत नाही. आणि त्यामुळं ह्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत ह्या घडत गेल्या. दुसरी एक गोष्ट जी आहे, दुसऱ्या दिवशी पहिल्या दिवशी आम्ही 100 किलोमीटर दुपारी इथून या ठिकाणी निघालो, 15 ऑगस्टला या ठिकाणी निघालो होतो. दुसऱ्या दिवशी आम्ही बिजापूरच्या अलीकडे एक 15 किलोमीटर त्या ठिकाणी रात्री 7 वाजता म्हणजे सायंकाळी 7 वाजता आम्ही त्या ठिकाणी चहा पिण्यासाठी थांबलो. एक छोटंसं गाव आहे आणि तिथं थांबल्यानंतर पाऊस सुरू झाला. बरं. पाऊस सुरू झाल्यानंतर आम्हाला तिथं थांबावं लागलं. आम्हाला बिजापूरला जायचं होतं, आमचा तो डेस्टिनेशन होता. आणि थांबल्यामुळं आता ते वाट बघत होतो की कधी पाऊस थांबेल. 15-20 मिनिटं झाले, अर्धा तास झाले, तर पाऊस काही थांबत नव्हता. मग तेवढ्यात 1-2 रिटायर शिक्षक त्या गावामधले आणि 2-4 माणसं तिथे गोळा झाली की बाबा ती सायकल बघत होती, तुम्ही कुठं चाललात. त्यांची कन्नड भाषा होती, तर त्याच्यामुळं थोडंसं समजायला थोडंसं अवघड गेलं. पण ते त्यांना काय बोलायचं होतं आणि आम्हाला काय सांगायचं होतं हे त्यांना पण कळत होतं, आम्हाला पण कळत होतं. ते भाषा जरी एक नसली तरी पण ते तोडक्या मोडक्या हिंदीमध्ये आणि आम्ही त्यांना तोडक्या मोडक्या हिंदीमध्ये सांगायचो आणि ते कळून जायचं. आणि ते आम्हाला त्यांच्या भाषेमध्ये सांगायचे की तुम्ही जाऊ नका, इथंच थांबा. म्हटलं छोटंसं गाव आहे, हॉटेल नाही आहे, काय नाही आहे, जेवायची व्यवस्था नाही आहे. सर म्हणले तुम्ही मला काही काळजी करू नका, इथं आपली शाळा आहे, त्या शाळेमध्ये रूम्स आहेत, तिथं एक महाराज पण राहतात, तुम्ही त्यांच्यासोबत राहा. पण नाही म्हणलं, आमचं डेस्टिनेशन जे आहे विजापूरला जायचे, आम्हाला तिथं जाऊ द्या. तर असं करत करत 8 वाजले आणि 8 वाजल्यानंतर मग बॉडी पूर्ण थंड झाली होती. मग जाण्याचं परत समोर इच्छा राहिलेली नाही आहे. शरीर थकल्यानंतर किंवा थांबल्यानंतर परत ते राईड सुरू करणं अवघड असतं. त्याच्यामुळे मग आम्ही तिथंच थांबण्याचा निर्णय घेतला. आणि थांबण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्या व्यक्तींनी, त्या सरांनी, रिटायर शिक्षक होते 2, त्यांनी सांगितले की सर तुम्ही जर गेला असता, एक 10 किलोमीटर नंतर एक ओढा लागतो, मग तिथं रस्ता खराब आहे आणि रात्री 8च्या नंतर तिथं सर्रास गाड्या लुटल्या जातात. तर म्हणजे तो आमचा थांबण्याचा योग आणि पाऊस येण्याचा योग आणि ही माणसं काय भेटावी, ही फार योगायोग आहे. नाही तर तिथं काही झालं असतं तर आमची राईड कॅन्सल झाली असती. अशा बऱ्याच इन्सिडेंट्स अशा घडत गेल्या ज्या की आम्हाला ती कशी राईड कम्प्लीट होईल यासाठी. तुम्हाला खोटं वाटेल की एक इन्सिडेंट असा आहे, शेवटचा दिवस होता आणि शेवटच्या दिवशी एवढा थकलो होतो मी, एवढा थकलो होतो की आता म्हणलं गाडी, सायकल जी आहे, कोणतीही गाडी दिसेल त्याच्यात आपण टाकून द्याय. आणि थकलो तरी पण थोडं सायकल, ऊन होतं, दुपारची वेळ होती, अशी सायकल हळू चालवायची होती. रस्त्यानं फार कमी गाड्या होत्या, तिकडे ट्रॅफिक थोडं कमी आहे, त्याच्यामुळे गाडी पण दिसत नव्हती. अचानक एक 2 व्हीलरवर एक व्यक्ती आला आणि तो माझ्यासोबत गप्पा मारायला लागला. आप किधर से आहे. आता ते तमिळ होता, पण तो बाहेर स्टेटमध्ये फिरल्यामुळे थोडंसं हिंदी त्याला येत होती, थोडी हिंदी त्याला कळायची. त्याच्या भाषेत त्यांनी सांगितलं की आम्ही पण बाईकवर जे आहे ते पूर्ण जम्मू काश्मीर आणि तिकडे फिरायला गेलो होतो. सर आप सही में लाईफ एन्जॉय कर रहे हैं, असे त्याचे शब्द होते. आणि सर मैं आपको बहुत लाईक करता हूँ, ये करता हूँ. मग ते माझ्यासोबत फोटो काढले त्यांनी आणि माझी सगळा थकवा निघून गेला त्यावेळेस. मग परत फ्रेश झालो की मग परत सायकल लागली चालवायला. परत तो माणूस तिथं अर्ध्या तास 1 किलोमीटरवर परत जाऊन थांबला. शुगरकेन ज्यूस जिथं या ठिकाणी भेटतो, तो एक शुगरकेन ज्यूसचा गाडा तिथं होता, एक छोटंसं दुकान होतं, तिथं जाऊन थांबला. त्यांनी मला ते ज्यूस पाजले, 1-2 ग्लास ज्यूस पिला मी तो. नंतर त्याने एक पाण्याची बॉटल, त्याच्यानंतर एक कोका कोलाची बॉटल माझ्यासोबत दिली. अरे म्हणलं माझ्याकडे ओझं ऑलरेडी आहे, मी घेणार नाही. मग त्याची पाण्याची बॉटल घेतली आणि ते कोक म्हणलं तुम्हीच राहू द्या, कारण मला आता एवढं ओझं घेऊन मी चालू शकत नाही. आणि माझ्या जे मनात विचार होता की आता राईड कॅन्सल करावा आणि आता गाडीत टाकावं, ती टोटल असं एकदम नकारात्मक ऊर्जा निघून गेली. आणि परत सायकल परत सुरू झाली. म्हणजे तो मला असा गॉड सारखा, एखादा जे तुम्ही विश्वास करत असेल तर गॉड जो असतो तसा तो मला भेटला. कारण त्यावेळेस माझ्या एवढे नकारात्मक विचार येत होते की आता मी चालू शकत नाही, आता मला काहीतरी होईल, माझे पाय तुटून पडतील, अशी माझी कंडिशन होती. त्या कंडिशनमध्ये फक्त मला तो 10-15 मिनिटं भेटला आणि परत माझी ती राईड कम्प्लीट झाली. सुपर नॅचरल पॉवरच तुमच्या मदतीला होती. ते जे तुम्हाला सांगितलं होतं ती या गोष्टीत तिथे लागू पडते. माझ्यासोबत ते झालेलं आहे. खूप छान सर. यासारख्याच अशा काही अजून काही ठराविक गोष्टी, इतक्या लांब अंतर करत असताना, वेगवेगळ्या 5 राज्यातून जात असताना भाषेची काही अडचण किंवा काही लूटमार, चोऱ्या, असे प्रकार वगैरे, असं काही सुखद किंवा वाईट अनुभव वगैरे असे काय आले का? नाही, मी जसं सांगितलं तसं वाईट अनुभव नाही आहे, चांगलेच अनुभव आहेत. म्हणजे सांगण्यासारखे तर फार आहेत, म्हणजे तुम्ही विचार करणार नाही. कारण आंध्र प्रदेश, तामिळनाडू म्हटलं तर भाषेचा प्रश्न उद्भवतो.
आमची सायकल पंक्चर झाली होती बरं. आणि ज्या पंक्चरवाल्याने टायर बसवला होता तो व्यवस्थित बसला नव्हता, त्याच्यामुळे तो अशी ते सायकलचं चाक होत होतं. तर आता काय करावं त्या ठिकाणी, कारण सायकलचे दुकान तर एकदम सिटीमध्ये लांब असतो, आम्ही हायवेवर असतो. जनरली हायवेला, आता हायवे जर बघितले तुम्ही शहराच्या बाहेरून जातात आणि पंक्चरवाले हे पंक्चरसुद्धा काढत नाहीत सायकलचं, म्हणजे ट्रकवाले जे आहेत त्यांना पूर्ण टायर खोलून दिल्याशिवाय ते पंक्चर काढत नाही. तर एक मेकॅनिक होता, जुना मेकॅनिक. त्या जुन्या मेकॅनिक म्हणजे तो वयस्कर माणूस होता, मुस्लिम माणूस होता, आणि त्यांनी ती सायकल बघितल्यावर सांगितले की सर आपका टायर इस तरह से बैठाया नहीं है, इस तरह बिठाना पड़ेगा. वो कहाँ प्रॉब्लम है त्यांनी ते पण सांगितले की मार्किंग करून सांगितले की यहाँ प्रॉब्लम है. अरे मतलब आपको कैसे पता, आपको तो गाड़ी दुरुस्त करते हैं मोटरसाइकिल. नहीं सर मैंने काम किया है, बचपन में मैं भी साइकिल चलाता था और मुझे पता है अपनी सायकल का क्या. त्यांनी एका मिनिटामध्ये सॉल्व्ह केला. दुसरी एक महत्त्वाची घटना आहे. तिसऱ्या दिवशी आम्ही इरकल जे नावाची सिटी आहे तिकडे जाण्याचं ठरवलं होतं, पण कंटिन्यू सायकल चालवल्यामुळं आम्हाला 7-7:30 रस्त्यातच वाजले, आम्ही सिटीपर्यंत पोहोचू शकलो नाही. तर एक छोट्याशा गावामध्ये 7:30 वाजले होते आणि त्याच्यानंतर आम्ही सायकल चालवू शकत नव्हतो. 1-5 किलोमीटर 2 किलोमीटरसुद्धा चालवू शकत नव्हतो, एवढं आम्ही थकलो होतो. आणि ते छोटंसं गाव होतं, हायवेला गाव होतं पण छोटंसं होतं, तिथं राहण्याचं हॉटेल बिटेल काही नव्हती. मी एक 5-10 मुस्लिम मुलं थांबलेली होती. मग त्यांना बोलवलं मी, अरे मला ऐसा प्रॉब्लम है, हमें रहने के लिए जगह चाहिए और खाने के लिए होटल चाहिए. सर मैंने यहाँ पे तो कुछ भी नहीं सर, होटल ये छोटा सा गाव है. मग काय करावं. मग त्याच्यासोबत एक दुसरा मोठा माणूस होता, ते म्हणे आपने यहाँ पे एक हॉस्टेल है, वहाँ पे इनको रुकाएंगे. मग माझ्यासोबत जे दुसरे सर होते त्यांना सांगितलं की तुम्ही जाऊन बघून या हॉस्टेल चांगलं आहे का ते. मग ते बघून आला, तो म्हणला तो राहण्यासारखं नाही, झोप होणार नाहीत आपल्या, कारण उद्या सकाळी परत सायकल चालवायची आहे. तर मग आम्ही ठरवलं की आता काय करावं. मग समोरच्या एकानं सांगितलं की तिथं समोर 1 किलोमीटर हॉटेल आहे, तिथं जेवण करावं, खाने के लिए हो जाएगा, रहने के लिए तो पता नहीं है. मग आम्ही त्या ठिकाणी गेलो आणि तिथं जेवण केलं. आणि तो हॉटेलवाला तो ग्रॅज्युएट होता, त्याला कळालं की बाबा 1-2 सर आलेले आहेत, त्यांनी माहिती घेतली आमची, त्याच्याबद्दल आम्ही विचारलं. तो पण काहीतरी कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करायचा आणि नंतर त्याने ते मध्ये सोडून दिलं होतं. मग त्याला कळालं की आम्ही महाराष्ट्रातून आलो आहे, शिर्डीवरून आलो. इकडे अहमदनगर म्हणलं की शिर्डी फार पॉप्युलर आहे, अहमदनगर कोणी ओळखणार नाही पण शिर्डीला लगेच ओळखतात. तर सर म्हणे कुछ टेंशन नहीं सर, रहने के लिए कुछ टेंशन नहीं है, हम मेरा होटल जो है वो आपके लिए है म्हणे, आप कहीं का कितने भी देर तक सुबह तक आप आराम से रह सकते हैं. मग आम्ही त्या ठिकाणी जेवण केलं आणि राहिले. दुसरी एक घटना आहे सर, थोडासा वेळ असेल तर मी सांगू शकतो की बँगलोरच्या समोर एक 20 किलोमीटर मी राहण्याचं ठरवलं. आणि एक मयुरी नावाची एक हॉटेल आहे, मोठी हॉटेल आहे म्हणजे. आणि तिथं गेलो विचारायला, तर त्यांनी सांगितलं की सर 1700-1800 से 2000 से लेस कोई भी यहाँ पे रूम नहीं है. मतलब यार हम तो 11 बजे सोते हैं, 4 बजे उठ के चले जाते हैं और हमारा तो 10-15 दिन का टूर है, 10 दिन का, तो हम इतना बजेट में नहीं रख सकते. ही गोष्ट जी आहे ही त्या हॉटेल मालकाने ऐकली आणि हॉटेल मालकाने चौकशी केली की ये कहाँ से आए किससे. मग त्याला कळाले की हे शिर्डीहून आलेले आहेत, अहमदनगर से आहे, महाराष्ट्र से, और कन्याकुमारी जा रहे. तर त्यांनी मला बोलून घेतलं, सर म्हणे आपको जितना पैसा है देना उतना दीजिए, आप रहिए. तर त्यावेळेस त्या माणसाने ती एवढी 5 स्टार हॉटेल जी आहे रूम ती आमच्यात देऊन टाकली आम्हाला, काहीच त्यांनी विचार केला नाही असं काही. फक्त कळालं की तो हे महाराष्ट्र से शिर्डी से आहे, सायकल पे आहे, तर एवढं कोऑपरेटिव्ह भेटतं सर, म्हणजे बऱ्याच ठिकाणी. सर साऊथ इंडिया असं म्हटलं तर त्या ठिकाणी खाद्य संस्कृती असेल किंवा बाकीची संस्कृती असेल किंवा पर्यावरण असेल, या संदर्भातले काय अनुभव आले तुम्हाला. म्हणजे सायकलिंग करणं म्हणजे काय, तुम्हाला पर्यावरणाच्या सोबत जोडून घेणारं एक साधन म्हणजे सायकलिंग आहे. कारण तुम्ही रस्त्यानं जाता, झाडं बघता, निसर्ग बघता आणि बघत हे सगळं करत असता. आणि तुम्हाला माहीतच आहे की साऊथमध्ये किती छान आहे, वातावरण छान आहे, झाडं आहे, नारळाची झाडं आहे. तर रस्त्याने आम्ही कितीतरी व्हिडिओज आहेत माझ्याकडे, कसं ते भाताची लागवण केली जाते हे रस्त्याच्या काडांनी तुम्हाला दिसेल. नारळाची मोठी मोठी झाडं दिसतील. समोर गेला थोडं आणखीन तर तुम्हाला डोंगर दऱ्या भरपूर आहेत, तिथं नदी.
आणि हे गोष्टीचा आम्ही आस्वाद घेत गेलो. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे, आम्ही ठरवलं होतं, म्हणजे जातानीच आम्ही ठरवलं होतं की कोणतंही जे टिपिकल फूड आहे, म्हणजे ज्या तंदूर रोटी, पनीर मसाला, बैंगन मसाला, हे काहीच खायचं नाही आहे. जे लोकल फूड आहे ते टेस्ट करायचे. मग आम्ही एक लहान हॉटेल बघायचो जी पर्टिक्युलरली जे लोकल फूड प्रोव्हाइड करेल, जिथे ठिकाणी ते असं केळीचं पान, राईस, इडली, सांबर, आणि सर एवढं स्वस्त आहे आणि एवढं छान आहे, पौष्टिक, सगळं हायजीन मेंटेन करून ते सगळं सर्व करतात. आम्ही बऱ्याच हॉटेलमध्ये आता 10 दिवसामध्ये भरपूर नाश्ते केलेले आहेत, जेवण केलेले आहेत. त्या ठिकाणी काहीच कोणत्याच गोष्टीचा त्रास झालेला नाही. नाहीतर तुम्ही पनीर आणि ते तंदूर रोटी जर खाल्ली तर 2 दिवसात तुमचं पोट खराब होईल, तब्येत बिघडू शकते तुम्ही. निश्चितपणे. सर, हे करत असताना आपण एक डॉक्टर अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या छात्र सेनेचे लेफ्टनंट म्हणून सुद्धा काम करत असतात. तर ह्या माध्यमातून किंवा ह्या सायकलिंगच्या अनुभवाचा आपल्या विद्यार्थ्यांच्यासाठी किंवा छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांसाठी काय फायदा करून घेता येईल? तो नक्कीच या गोष्टीचा, सायकलिंगचा फायदा फक्त तुमचा फिटनेस वाढण्यासाठी नाही, तर तुमचा कॉन्फिडन्स जो आहे तो कॉन्फिडन्स वाढत जात. म्हणजे हे कॉन्फिडन्स, सायकलिंगचा कॉन्फिडन्स घेऊन तुम्ही बाकीच्या गोष्टी करायच्या असतात. सायकलिंगसाठी स्टॅमिना लागतो. तसं NCC मध्ये सुद्धा तुम्हाला परेड करायची असेल तर तुमचं फिजिकल स्ट्रेंथ चांगली पाहिजे, स्टॅमिना चांगला पाहिजे तरच होते. आमचं जे NCCचं प्री RRC होतं, PRCN कोर्स जो होतो, त्याला सुद्धा 3 महिन्याच्या ट्रेनिंगला फार ड्रिल करावं लागतं, तुम्हाला फिजिकल फिटनेसच्या टेस्ट द्यावं लागतात आणि त्याच्यानंतर तुम्हाला ते 3 महिन्याचं सर्टिफिकेशन भेट. तसंच हे NCC मुलांना सुद्धा या प्रकारे जर गोष्टी केल्या, त्यांनी जर सायकलिंग सोबत घेतली तर नक्कीच त्यांचा सुद्धा कॉन्फिडन्स वाढेल. आता तुम्ही जर कळसुबाईला गेल्यानंतर टोकावर वरून बघितल्यानंतर तुम्हाला तुमचा कॉन्फिडन्स, जो आत्मविश्वास जो आहे तो किती वाढलेला असतो, की तुम्हाला सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी दिसत असतात आणि तुम्ही कितीतरी वर गेलेले असता. तशा प्रकारे सायकलिंगचे समजा तुम्ही टार्गेट अचीव केल्यानंतर सुद्धा तुम्ही तुमचा कॉन्फिडन्स घेऊन तुम्ही तो कॉन्फिडन्स दुसऱ्या क्षेत्रामध्ये वापरतात आणि हेच मुलांना महत्वाचं आहे. अगदी. एकता और अनुशासन या माध्यमातून राष्ट्रीय छात्र सेनेचे विद्यार्थी निश्चितपणे डॉक्टर सुनील फुलसावंगे सरांच्या या अनुभवाचा निश्चितपणे फायदा घेतील. सर, हे सगळं करत असताना एका साईडला आपण नोकरी करत आहात, विद्यापीठामध्ये प्राध्यापक पद सांभाळत आहात, दुसरीकडे NCC बघत आहात आणि त्यानंतर सायकलिंग हा सुद्धा छंद जोपासत आहे. हे सगळं करत असताना तुम्हाला कुटुंबाचं पाठबळ किंवा तुमच्या मित्रांचं पाठबळ हे फार अत्यावश्यक असतं. सर, हे कसं सर होतं सगळं? बरोबर आहे. कुटुंबाच्या पाठबळाशिवाय तर होत नाहीये. तर त्यासाठी थोडंसं टाइम मॅनेजमेंट करावं लागतं, कुटुंबाला सुद्धा वेळ द्यावा लागतो, पण तुम्ही स्वतःच्या सुद्धा आवडीनिवडी जपवावं लागतात. नक्कीच माझ्या मिसेस जे आहेत जयश्री, त्यांचं सतत त्यांना माहीत आहे की हे राईड करतात, यांना सायकल राईड केल्याशिवाय करमत नाही, तर ते तशा प्रकारे त्यांना ते मोटिवेट करतात की नाही तुम्ही करत जा. आणि माझ्या मिसेस पण आता सायकलिंग करायला लागलेत, त्याच्यामुळे मी तिला पण सांगितलं की तू पण माझ्यासोबत पंढरपूर किंवा इकडे जवळपास कुठेतरी चालत, कारण आता भरपूर महिला सुद्धा या सायकलिंग क्षेत्रात आलेल्या आहेत, त्या सुद्धा मग भरपूर लॉंग राईड करतायत. मग सगळ्या महिलांनी सुद्धा या ठिकाणी लॉंग राईड करणं फार महत्त्वाचं आहे. जो फिजिकल फिटनेस आहे, स्वतःसाठी वेळ देणं आहे, तुमचं समाधान, एक जीवन जगण्याचं जे समाधान आहे ते तुम्हाला त्या सायकलिंगच्या माध्यमातून मिळतं. तसेच राहुरी सायकलिंग ग्रुप जो आहे, ट्रेकिंग ग्रुप जो आहे, त्यांचं तर सारखं कम्युनिकेशन असतं, रोज फोन असतात. मी कुठेही लॉंग राईडला गेलो की ते 20-30 मेंबर आहेत, ते सारखे फोन करतात की सर कुठं आहेत, कसे आहेत, किती झालं लॉंग राईड. मानसिक एक त्यांचं पाठबळ माझं असतं. तसेच तुम्हाला माहिती आहे की आपल्या विद्यापीठाचे आदरणीय कुलगुरू साहेब डॉक्टर प्रशांत कुमार पाटील सर, यांचंही सुद्धा फार सायकलिंगसाठी आणि मी जी राईड केली त्यांच्यासाठी त्यांच्या फार शुभेच्छा मला दिलेल्या होत्या त्यांनी. अगदी. राष्ट्रीय छात्र सेनेचे कर्नल पद सुद्धा ते सांभाळतात. आणि आम्ही ठिकाणी एक छोटासा कार्यक्रम सुद्धा घेतला होता आणि त्यावेळेस आदरणीय कुलगुरू साहेब सायकलवर आले होते तो कार्यक्रम अटेंड करण्यासाठी. आणि आमचे डॉक्टर DD पवार सर, सहयोगी अधिष्ठाता कृषी अभियांत्रिकी तंत्रज्ञान महाविद्यालय, यांचे सुद्धा फार सपोर्ट आणि मानसिक पाठबळ या ठिकाणी आम्हाला या राईड पूर्ण करण्यासाठी लाभलेला आहे. अगदी. सर, आता हा प्रवास आपला झालेला आहे अहमदनगर ते कन्याकुमारी. भविष्यात काय तुमचं प्लॅन आहे की तुम्ही अहमदनगर टू जम्मू काश्मीर जावं की जम्मू काश्मीर टू कन्याकुमारी करावं, काय सर सांगता येईल? हो, तिथं तुम्ही जर विचारलं ना कोणत्याही सायकल राईडला जो लॉंग राईड करतो त्यांची इच्छा असते की सरळ रेस मारायची. अगदी. तशी माझी एक खालची हाफ रेस जी आहे, महाराष्ट्रात असल्यामुळे माझी हाफ रेस कंप्लीट झालेली, परत ते जम्मूला जायचंय. अगदी. आणि आता पूर्ण जगभर सायकलवर लोक फिरतायत, सायकलवर फिरतायत.
आहेत, मलेशिया, सिंगापूर, चायना, तर असं अदर कंट्रीमध्ये सुद्धा जाण्याची इच्छा आहे. खूप छान. तर तुमच्या या भविष्यातल्या योजनेसाठी आता तुम्ही अहमदनगर ते कन्याकुमारी पर्यंतचा 1550 किलोमीटरचा 10 दिवसामधलं हे अंतर सायकलिंगच्या माध्यमातून पूर्ण केलेलं आहे. भविष्यात तुम्ही जम्मू काश्मीर पर्यंतचा प्रवास करावा ही सर्व श्रोत्यांच्या वतीनं माझ्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आहेत. त्यासाठी तुम्हाला चांगलं आरोग्य लाभो, सगळ्यांचं पाठबळ लाभो. तर आपण आज आपल्या 90.8 FM फुले कृषी वाहिनीच्या स्टुडिओमध्ये आलात आणि सोलो सायकलिंग बाबत पूर्ण अशी संपूर्ण माहिती आम्हाला दिलेली आहे. तर आपलं अहमदनगर ते कन्याकुमारी हे 1550 किलोमीटरचं 10 दिवसात आपण अंतर करून हा एक खऱ्या अर्थानं तरुणांच्या पुढे एक आदर्श ठेवला. त्याबद्दल आमच्या सर्व श्रोत्यांच्या वतीनं आपलं खूप खूप अभिनंदन आणि तुमच्या भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद सर. महात्मा फुले कृषी विद्यापीठ आणि आपल्या कृषी विद्यापीठाची 90.8 FM नक्कीच फार जोरात आणि फार जोमानं काम करते आहे आणि सगळ्या लोकांमध्ये जे आजूबाजूचा परिसर आहे त्याच्यात पॉप्युलर होत आहे. त्यांच्याबद्दल तुम्ही मुलाखत घेतली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर. श्रोते हो, आताच आपण डॉक्टर सुनील फुलसावंगे, सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, तसेच राष्ट्रीय छात्र सेनेचे लेफ्टनंट म्हणून सुद्धा ते कार्यरत होते. त्यांच्याकडून आपण सोलो सायकलिंग त्यांनी पूर्ण केलेले अहमदनगर ते कन्याकुमारी हे अंतर पूर्ण केलं त्याबद्दलचे त्यांचे अनुभव आपण या ठिकाणी ऐकले. असेच कार्यक्रम ऐकण्यासाठी कुठेही जाऊ नका, ऐकत राहा 90.8 FM फुले कृषी वाहिनी, कृषी संस्कारदायिनी फुले कृषी वाहिनी.